आता आपला पुढचं एक्सप्लेनर आहे पाकिस्तान विरोधातलं। पाकिस्तान विरोधात भारतानं आणखी एका आघाडीवर जोरदार मोर्चा उघडला आणि त्या संदर्भातलं हे एक्सप्लेनर आहे। पाकिस्तानला वठणीवर आणायचं असेल आणि धडा शिकवायचा असेल तर पाकिस्तानची सगळीकडून कोंडी करायला हवी। पाकिस्तान विरोधात युद्ध, पाकिस्तानवर वॉटर स्ट्राईक, पाकिस्तानची हवाई स्पेस बंद करणं किंवा पाकिस्तानची नांगी ठेचणं आणि भारतातल्या पाकिस्तानी नागरिकांना पाकिस्तानात परत पाठवणं, पाकिस्तानच्या रसदीच्या नाड्या आवळणं आणि यामधलंच पुढचं पाऊल म्हणजे पाकिस्तानची आर्थिक कोंडी करणं। भारतानं आता पाकिस्तान विरोधात आर्थिक स्तरावर आघाडी उघडली आहे आणि यामधलं पहिलं पाऊल आहे पाकिस्तानला FATFच्या ग्रे लिस्टमध्ये टाकणं। आता FATF म्हणजे काय असा तुम्हाला प्रश्न पडेल तर फायनान्शियल ऍक्शन टास्क फोर्स। FATF हे नेमकं काय आहे ते अगोदर जाणून घेऊया। फायनान्शियल ऍक्शन टास्क फोर्स 1989 मध्ये विकसित राष्ट्रांच्या G7 या बैठकीनंतर FATFची स्थापना झाली। आंतरराष्ट्रीय स्तरावरचे आर्थिक गैरव्यवहार रोखण्यासाठी ही संस्था स्थापन करण्यात आली। तसंच दहशतवादी कारवायांना होणारा अर्थपुरवठा रोखणं हा सुद्धा या संस्थेचा मुख्य उद्देश आहे। 2001 मध्ये अमेरिकेवरच्या 9/11च्या हल्ल्यानंतर FATF ही आणखी कठोर झाली। दहशतवादाला आर्थिक पुरवठा, मनी लॉन्ड्रिंग किंवा विनाशकारी शस्त्रांसाठी वित्त पुरवठा या सगळ्यावर FATFची कायम नजर असते। दहशतवाद रोखण्यासाठी किंवा दहशतवाद्यांची आर्थिक रसद रोखण्यासाठी FATFनं काही नियम घालून दिलेले आहेत। FATF मध्ये सध्या 37 देश सहभागी आहेत। तसंच युरोपियन युनियनची कार्यकारी संस्था, युरोपियन कमिशन आणि गल्फ कोऑपरेशन काउन्सिल ही आखाती देशांची संघटना या 2 प्रादेशिक संघटना सुद्धा FATFच्या सदस्य आहेत। ही FATF संघटना नेमकी काय आहे ते तज्ञांकडून अगोदर जाणून घेऊया। आता फायनान्शियल ऍक्शन टास्क फोर्स म्हणजे FATF हे नक्की काय असतं तर यांच्या 2 लिस्ट असतात। पहिली लिस्ट जी असते ती ग्रे लिस्ट असते आणि दुसरी लिस्ट जी असते ती ब्लॅक लिस्ट असते। एखाद्या देशात मनी लॉन्ड्रिंग किंवा टेरर फंडिंग, दहशतवादाला किती पैसे दिले जातात या संदर्भाचा विचार करून देशांची या लिस्टमध्ये नोंदणी होते आणि जर अशी देशांची नोंदणी झाली तर त्यांना आर्थिक मदत मिळणं, आंतरराष्ट्रीय समुदायाकडून कोणतंही सहकार्य मिळणं हे कठीण होत जातं। जसं आता या तज्ञांनी सांगितलं त्याप्रमाणे जे देश दहशतवादाला खतपाणी घालतात अशा दहशतवादी कारवाया करणाऱ्या देशांना FATF ही ब्लॅक किंवा ग्रे लिस्टमध्ये टाकते। पाकिस्तान बऱ्याच वेळा FATFच्या ग्रे लिस्टमध्ये राहिलाय। एखाद्या गुन्हेगाराची जशी जेलमध्ये सतत ये-जा सुरू असते तसाच पाकिस्तान सातत्यानं या FATFच्या ग्रे लिस्टमध्ये जात असतो, येत असतो, असं बऱ्याचदा झालंय। 2012 मध्ये पाकिस्तान पहिल्यांदा FATFच्या या ग्रे लिस्टमध्ये गेला। 2012 मध्ये पाकिस्ताननं FATFच्या मार्गदर्शक तत्वांचं पालन केलेलं नव्हतं। तसंच दहशतवादी अर्थपुरवठ्यावर नियंत्रण ठेवण्यात पाकिस्तान अपयशी ठरला होता। त्यामुळे पाकिस्तान हा 2012 ते 2015 या काळात FATFच्या ग्रे लिस्टमध्ये होता। पुढे 2015 ते 2018 या काळात पाकिस्ताननं दहशतवाद्यांवर कारवाई करावी अशी समज देऊन पाकिस्तानला या ग्रे लिस्टमधून बाहेर काढण्यात आलं। पण जून 2018 मध्ये दहशतवादी कारवाया रोखण्यात अपयशी ठरल्यानंतर पाकिस्तान पुन्हा एकदा या ग्रे लिस्टमध्ये गेला। पाकिस्तान 2018 ते 2022 या काळात ग्रे लिस्टमध्येच राहिला। 2022 मध्ये पाकिस्तान हा FATFच्या या ग्रे लिस्टमधून पुन्हा एकदा बाहेर आला आणि आता पाकिस्तानला पुन्हा एकदा ग्रे लिस्टमध्ये टाकण्यासाठी भारतानं प्रयत्न सुरू केलेत आणि त्या दृष्टीनं भेटीगाठी केल्या जात आहेत। पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तानला FATFच्या ग्रे लिस्टमध्ये टाकण्यासाठी आंतरराष्ट्रीय पाठिंबा मिळवायला सुरुवात केली आहे। पाकिस्तानकडून दहशतवादाला खतपाणी घातलं जात असल्याचा आरोप भारतानं केलाय। पाकिस्तानला ग्रे लिस्टमध्ये टाकण्यासाठी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी एशिया डेव्हलपमेंट बँक अर्थात ADBच्या अध्यक्षा मसातो कांडा यांच्याशी चर्चा केली आहे। तसंच इटली दौऱ्यामध्ये इटलीचे अर्थमंत्री जियानकार्लो जॉर्जेट्टी यांचीही अर्थमंत्री सीतारामन यांनी भेट घेतली आहे। दहशतवादाचं संरक्षण आणि प्रोत्साहन देणाऱ्यांना आर्थिक निधी देऊ नये अशी मागणी भारतानं या भेटीदरम्यान केली। भारतानं पाकिस्तानला IMF कडून मिळणाऱ्या म्हणजे इंटरनॅशनल मॉनिटरी फंड कडून मिळणाऱ्या $7 अब्ज पॅकेजवर सुद्धा काही प्रश्न उपस्थित केले आहेत।
पाकिस्तान आधीच कर्जबाजारी झालाय, आर्थिक डबघाईला आलाय. अशा परिस्थितीत कंगाल पाकिस्तानला जगातल्या अनेक बँकांकडून अब्जावधी डॉलर्सची मदत दिली जाते आणि हा निधी पुरवण्यामध्ये एडीबी आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधी म्हणजेच IMF, इंटरनॅशनल मॉनिटरी फंड याचा मोठा वाटा असतो. पाकिस्तान हा विविध बँकांकडून मिळणाऱ्या पैशाचा वापर हा दहशतवादी कारवायांसाठी करतो, असा भारताचा नेहमीचा आरोप आहे. एकूणच हे सगळं पाहता पाकिस्तानला FATFच्या ग्रे लिस्टमध्ये टाका ही मागणी भारतानं लावून धरली आहे. FATFची वर्षातून फेब्रुवारी, जून आणि ऑक्टोबर अशी 3 वेळा अधिवेशनं होतात. तर भारताच्या या मागणीवर आता FATFच्या जूनच्या म्हणजे आता पुढच्या महिन्यात जे अधिवेशन असेल त्यात काय निर्णय होईल ते पाहणं महत्त्वाचं असेल. पाकिस्तानला FATFनं जर पुन्हा ग्रे लिस्टमध्ये टाकलं की त्याचा पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम होणार आहे. महत्त्वाचं म्हणजे पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय कर्ज मिळवण्यात अडचणी येणार आहेत. पाकिस्ताननं पहलगाममध्ये जी नापाक हरकत केली आहे त्याचे परिणाम पाकिस्तानला भोगावे लागतीलच आणि या हल्ल्यानंतर जगातले सगळे मोठे देश हे भारताच्या बाजूने आहेत. या देशांनी दहशतवादाचा मुद्दा उचलून धरला की पाकिस्तानला FATFच्या ग्रे लिस्टमध्ये जाणं हे जवळपास नक्की आहे. त्यामुळे भारतानं जे प्रयत्न सुरू केलेत त्या प्रयत्नांना कदाचित जूनमध्ये यश मिळण्याची शक्यता आहे.